प्रभावीपणानं होतो आहे. गोव्यात पणजी इथं 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचा रंगतदार कार्यक्रमानं शुभारंभ होईल. यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य म्हणजे दुपारी एका पथसंचलनानं इफ्फीची सुरुवात होईल. या चालत्या बोलत्या सोहळ्यानं इफ्फी प्रेक्षकांचं स्वागत करेल. यात विविध चित्ररथ आणि लोकगीतं असतील. यात गोवा, हरियाणा आणि आंध्र प्रदेशामधले चित्ररथ असतील. भारतातल्या विविध स्टुडिओजना मानवंदना देणारा भारत एक सूर हा कार्यक्रम या संचलनातून सादर केला जाईल. आशियातला जागतिक सिनेमाचा दर्जेदार आणि मोठा चित्रपट महोत्सव अशी ओळख असलेल्या या महोत्सवात यंदा 81 देशांमधले 240 चित्रपट दाखवले जातील. यावर्षी विशेष फोकस कंट्री म्हणून जपानची निवड करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातले उत्तमोत्तम सिनेमा तर दाखवले जातीलच, त्यासोबतच मास्टर क्लास आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुवर्णमयूर पारितोषिकासाठीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात 15 चित्रपटांचा समावेश आहे. यात गोंधळ हा मराठी सिनेमात देखील आहे. वेव्स फिल्म बाजार देखील इफ्फीमध्ये असणार आहे. त्याशिवाय सिनेमा AI हॅकेथॉन अशी नवी स्पर्धा असून AI आधारित चित्रपटांवर भर दिला जाणार आहे. गुरुदत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, P भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदनाही दिली जाणार आहे. तसंच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सांगता सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आयोजन स्थळाची काल पाहणी केली, तसंच तयारीचा आढावा घेतला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही काल पाहणी केली आणि आयोजनाबद्दल माहिती दिली. फर्स्ट टाइम इसमें फ्लोट परेड पे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल का इनॉग्रेट हो रहा है. फिल्म रिलेटेड, गोवन कल्चर रिलेटेड, गोवन फ्लोट, बाकी स्टेट के कॉर्पोरेट हाउसेस और फिल्म रिलेटेड हाउसेस के फ्लोट यानी फिल्म फैटर्निटी शो करेंगे. वो देखने के लिए सभी को मैं इनवाइट कर रहा हूँ. 20 तारीख से लेकर 28 तारीख तक कल 4 बजे इनॉग्रेशन होगा. वो इनॉग्रेशन देखने के लिए सभी ने आ जाए. ऑलमोस्ट 99% पूरा काम इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल का हो गया. लेट अस एंजॉय द फिल्म फेस्टिवल फ्रॉम द 20th to 28th. I welcome each and everyone. जपानमध्ये टोकियो